नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 9th आणि 10th स्टँडर्डसाठीचे अतिशय यूजफुल व्हिडिओ मी घेऊन आले आहे. माझ्या चॅनलवरती तुम्हाला वर्षभर होणाऱ्या ऑल एक्झाम्सचे ऑल सब्जेक्टचे क्वेश्चन पेपर, त्याचप्रमाणे यूजफुल असे व्हिडिओ 9th आणि 10th स्टँडर्डसाठीचे SSC बोर्ड इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. मी दररोज जसजसे नवीन व्हिडिओ टाकत राहील ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला अगदी लगेच पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे आत्ता आपण हिंदीचा प्रथम सत्र कसोटी म्हणजे सेमिस्टर टर्म 1चा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. 10th स्टँडर्ड SSC बोर्ड इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठीचा हा पेपर आहे. तुम्हाला पेपर पॅटर्न लक्षात यावा ह्यासाठी आपण हा पेपर अतिशय थोडक्यात आणि कमी वेळात पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 3 तासाचा पेपर असतो आणि 80 मार्क्सचा पेपर आहे. 2023चा हा पेपर आहे, म्हणजे अतिशय लेटेस्ट असा हा पेपर आहे. प्रश्न 1 अ, पठित परिच्छेद पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. 8 मार्क्ससाठी हा प्रश्न आहे. पठित परिच्छेद याचा अर्थ तुम्ही सीन पॅसेज, तुमच्या टेक्स्टबुकमधलाच पॅसेज तुम्हाला दिला जाईल आणि तुम्ही खाली कृती पूर्ण करायची आहे. ही जी कृती आहे, हे जे चौकोन स्क्वेअर काढले आहेत हे तुम्ही पेननेच काढायचे आहेत आणि त्यातले आन्सर देखील तुम्ही पेननेच लिहायचे आहेत. प्रवाह तालिका पूर्ण कीजिए. यात्रा के दौरान लेखक की दिनचर्या. दिनचर्या कशी होती हे तुम्ही पेनने इथे ब्रॅकेट करून लिहायचं आहे. 2 कृती पूर्ण कीजिए. नवरात्री तथा दशहरा पर्व में गोवा की अलग परंपराएं. 2 मार्कांचा हा क्वेश्चन आहे. पॅसेजमध्ये अगदी सहजपणे याचे आन्सर सापडणार आहेत. थर्ड क्वेश्चन, परिच्छेद में आए शब्द युग्म ढूंढकर लिखिए. पर्यायवाची शब्द लिखिए. घरला पर्याय काय आहे, मंदिरला काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. थकान दूर करने के उद्देश्य से आप जो कुछ भी उपाय करते हैं उनके बारे में लिखिए. आपण स्वतःहून याचं आन्सर लिहायचं आहे. आपलं हे स्वमत आहे, त्याच्यामुळे आपण स्वतःहून. हे 2 मार्काचा प्रश्न आहे. जिथे 2 मार्कचा क्वेश्चन येईल तिथे तुम्ही 4 सेंटेन्स लिहिणं अपेक्षित आहे. प्रश्न 1 आ, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. इथे पहा, पुन्हा पठित गद्यांश म्हणजे तुमच्या टेक्स्टबुकमधलाच पॅसेज इथं दिलेला आहे. पेपर अतिशय फास्ट लिहायचा आहे. संजाल पूर्ण कीजिए. हमदर्दी जताने आया व्यक्ती. इथे संजाल तुम्ही पूर्ण करायचा आहे. पेनने आकृती काढायची आणि हे सगळं तुम्ही पेननेच लिहायचं आहे. खाली पहा, उत्तर लिखिए. परिच्छेद में आया राज्य का नाम. परिच्छेद में आया राजधानी का नाम. व्यवस्थित शुद्ध लेखनात चुका न करता तुम्ही लिहिलं तर 1 मार्क तुम्हाला मिळणार आहे. पॅसेजमध्ये शोधताना एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला पटकन समजलं नाही तर तो खून करून प्रश्न शेवटी लिहायचा आहे. त्याच्यासाठी जास्त वेळ घालवायचा नाही, कारण हिंदीचा पेपर हा खूप मोठा पेपर आहे आणि तुम्हाला अतिशय फास्ट स्पीडने तो लिहावा लागणार आहे. परिणाम लिखिए. कविताएं सुनाने का परिणाम. शहर पर आणि लेखक पर काय झाला परिणाम ते लिहायचं आहे. तालिका पूर्ण कीजिए. हे तुम्ही अगदी ब्रॅकेट नाही काढलं तरी चालणार आहे. शॉर्टकटमध्ये तुम्ही पर्यायवाची शब्द, विलोम शब्द याचा, रात आणि दोस्त याचा काय आहे हे पटकन लिहायचं आहे. कभी कभी हमदर्दी महंगी पड़ जाती है, इस तथ्य पर अपने विचार लिखिए. तुमच्या भाषेमध्ये तुमच्या विचारांप्रमाणे त्याचा आन्सर लिहायचा आहे. 4 सेंटेन्स तरी लिहिणं गरजेचं आहे. प्रश्न 1 ई, निम्नलिखित अपठित परिच्छेद पढ़कर सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. इथे स्पष्ट लिहिलं आहे अपठित परिच्छेद म्हणजे अनसीन पॅसेज. तुमच्या टेक्स्टबुकच्या बाहेरचा पॅसेज असणारे 4 मार्क आहे. हे पॅसेज अतिशय सोपे दिले जातात, फक्त तुम्ही व्यवस्थित शोधायचे असतात ॲन्सर्स. प्रवाह तालिका पूर्ण कीजिए. 2 मार्कांचा क्वेश्चन आहे. ॲन्सर दिलेलं असतं. व्यवस्थित शुद्ध लेखनामध्ये चुका न करता तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. पेड़ पौधों के संरक्षण एवं संवर्धन के उपाय सुझाइए. हे देखील तुम्ही स्वतःचं मत स्वतः लिहू शकता. आता विभाग 2 पद्य विभाग 12 मार्कांचा आहे, 12 मार्कचा आहे. हा नवीन पेजवर तुम्ही चालू करायचा आहे, कारण हा प्रश्न क्रमांक 2 अ आहे. निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए.
पठित पद्यांश याचा अर्थ पोएम दिलेली आहे, टेक्स्टबुकमधलीच आहे. त्याच्यानुसार तुम्हाला आता कृती करायची आहे पोएम वाचून. शिशिर ऋतू में गरीबों की स्थिती 2 मार्कांचा प्रश्न आहे. इथे पहा पुढचं पेज, संजाल पूर्ण कीजिए. हे देखील पोएमवरचाच हा क्वेश्चन आहे. शिशिर ऋतू में धनी लोगों का भोजन, पद्यांश का भावार्थ सरल हिंदी में लिखी. आता जी पोएम तुम्हाला दिली आहे त्याचा भावार्थ म्हणजे संपूर्ण त्याचा जो अर्थ आहे तो तुम्ही हिंदीमध्ये लिहायचा आहे, की पोएममध्ये नेमकं काय दिलं आहे, ती पोएम कोणाची आहे, ती का दिली आहे, त्यातून तुम्हाला काय समजलं आहे, हे सगळं त्याच्यातून लिहायचं आहे. प्रश्न 2आ, पठित पद्यांश पढ़कर सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. इथे सुद्धा बघा सीन पोएम आहे, टेक्स्टबुकमधलीच पोएम आहे. तुम्ही व्हिडिओ जर हळूहळू होत असेल तर फास्ट स्पीडने पाहू शकता, किंवा जिथे तुम्हाला गरज आहे तिथे तुम्ही स्टॉप करून व्हिडिओ पाहू शकता. पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्याच्यामुळे तुम्हाला खूप अंदाज येणार आहे की पेपर नेमका कशा प्रकारचा येणार आहे. तालिका पूर्ण कीजिए. इन्हें कहा गया है. दादूर की ध्वनि, ससी संपन्न पृथ्वी, नवपल्लव से भरा वृक्ष आणि रात में चमकते जुगनू. मी जर ॲन्सर्स दिले असते तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्याच्यामुळे तुम्हाला कमी वेळामध्ये हा पेपर पॅटर्न दाखवत आहे. निम्न शब्दों के मानक हिंदी अर्थ लिखिए. नव जोडकर शब्द बनाइए. नव नव पल्लव, तसं नव जोडून तुम्ही त्याप्रमाणे शब्द बनवायचे आहेत. पद्यांश की, प्रश्न क्रमांक 3 बघा शेवटचा, पद्यांश की अंतिम 5 पंक्तियों का भावार्थ सरल हिंदी में लिखिए. भावार्थ म्हणजे संपूर्ण जे काही 5 ओळी दिलेल्या आहेत कवितेच्या, पोएमच्या, त्याचा संपूर्ण अर्थ तुम्ही हिंदीमध्ये स्वतःच्या भाषेत लिहायचा आहे. 2 मार्कांचा प्रश्न आहे. फास्ट स्पीडने सगळे ॲन्सर्स तुम्ही लिहायचे आहेत. विभाग 3 सुद्धा नवीन पानावर चालू करायचं आहे. पूरक पठण, जसं मराठीमध्ये स्थूल वाचन असतं तसंच हे पूरक पठण असतं. प्रश्न 3अ, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. 4 मार्क्सचा आहे. 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे. हा देखील सीन पॅसेज आहे, स्थूल वाचन म्हणजेच पूरक पठणचा. घरी जर तुम्ही याचा अभ्यास करून गेला तर तुम्हाला ॲन्सर शोधायला सोपं जाणार आहे. प्रवाह तालिका पूर्ण कीजिए. गली की विशेषताएं, पक्षियों के संरक्षण के प्रति मनुष्य की पहल पर अपने विचार व्यक्त कीजिए. आपल्या भाषेमध्ये तुमचे विचार जे काही आहेत तुम्ही ते लिहायचे आहेत. शुद्ध लेखन व्यवस्थित लिहायचं आहे. निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. इथं सुद्धा पठित पद्यांश म्हणजेच सीन पोएम दिलेली आहे. कृती पूर्ण कीजिए. उत्तर लिखिए. रेल की पटरियों की विशेषता, अशा प्रकारे आकृती काढायची आणि आन्सर लिहायचे आहेत. परिणाम लिखिए. सितारों का छिपना गीतों को स्वर देना, सागर में भी रहकर मछली प्यासी, हायकू का संदेश लिखिए. आता विभाग 4 भाषा अध्ययन, इथून तुमचं ग्रामर पार्ट चालू होतो. 14 मार्कचा हा भाग आहे ग्रामरचा. हा नवीन पानावर चालू करायचा आहे. प्रश्न 4, सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए. अधोरेखित शब्द का शब्दभेद पहचानिए. 1 मार्कचा आहे. निम्नलिखित अव्ययों में से किसी एक का अपने वाक्यों में प्रयोग कीजिए. 1 मार्क आहे. तुम्हाला जर जमलं तर पटकन तुम्ही दोन्हीच्या दोन्ही लिहून काढायचे, म्हणजे एखादं चुकलं तर मार्क मिळू शकतात. दोन्हीला मार्क दिले जात नाही, पण त्यातल्या एकाला मार्क दिले जातात. कृती पूर्ण कीजिए. 2 में से कोई एक. आता इथे कृती तुम्ही दोनातली एक कुठली तरी पूर्ण करायची आहे. 4, निम्नलिखित वाक्यों में से किसी एक सहायक क्रिया को पहचान कर उसका मूल रूप लिखिए. बालक भूमि पर लेट गया, अस्पताल का ख्याल आते ही मैं काप उठा. 1 मार्कांसाठी हा प्रश्न आहे. किसी एक को सांगितले, तुम्ही दोन्ही लिहिले पटकन तरी चालतील. याच्यासाठी अगदी ब्रॅकेट आखलंच पाहिजे किंवा ब्रॅकेट करूनच लिहिलं पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही पटकन ते लिहू शकता. फक्त प्रश्न क्रमांक आणि त्याचा ब जे काही आहे ते नीट तुम्ही घालणं अपेक्षित आहे, लिहिणं अपेक्षित आहे. निम्नलिखित किसी में से एक क्रिया प्रथम तथा द्वितीयक प्रेरणार्थक क्रिया के रूप में लिखिए. किया, झुकना, गिरना. अक्षर तुम्ही मोठं काढायचं आहे, टीचरला समजेल असं. 6, निम्नलिखित मुहावरों का अर्थ लिखकर अपने वाक्यों में प्रयोग कीजिए. म्हणजे वाक्यात उपयोग करा. नाम निशान न रहना, धावा, बोलना अथवा
अधोरेखित वाक्यांश के लिए उचित मुहावरे का चयन करके वाक्य फिर से लिखिए। इथे सुद्धा ताता लग रहना, खटका लगा रहना याच्यातलं नेमकं कोणतं आहे ते निवडून तुम्ही लिहायचं आहे। 7 निम्नलिखित वाक्य पढ़कर प्रयुक्त कारकों में से कोई एक कारक पहचान कर उसका भेद लिखिए। पेपर बघा शेवटपर्यंत पहा, कारण प्रश्न क्रमांक 5 सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे। नेमकी कशा प्रकारचं पत्रलेखन येतं किंवा कथालेखन येतं ते तुम्हाला लक्षात येणार आहे। जाहिरात लेखन कसं येतं ते कळणार आहे। आता इथे पहा कारक चिन्ह, कारक भेद। निम्नलिखित वाक्य में यथास्थान उचित विराम चिन्हों का प्रयोग करके वाक्य फिर से लिखिए। 8वां प्रश्न वाचला आता मी, 1 मार्कांसाठी हा प्रश्न आहे। 9 नंबरचा प्रश्न पहा, निम्नलिखित वाक्य में से किन्हीं 2 वाक्यों का सूचना के अनुसार काल परिवर्तन कीजिए। किन्हीं 2 वाक्यों का सांगितले, तुम्ही तिन्हीच्या तिन्ही केले तरी चालतील, फक्त पेपर पटकन भरभर उरकूनच हे लिहावं लागणार आहे, तेव्हा तुम्हाला ऑप्शनसुद्धा लिहिता येतील। मोठ्या मोठ्या प्रश्नांचे ऑप्शन लिहायचे नाहीत, पण छोटे छोटे प्रश्न असतील तर सगळे ऑप्शन तुम्ही लिहू शकता। आता प्रश्न क्रमांक 10 त्याच्यामध्ये 1 वाक्य का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए। भेद पहचान कर तुम्ही लिहायचं आहे। निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य का अर्थ के आधार पर दी गई सूचना के अनुसार परिवर्तन कीजिए। प्रश्नवाचक करायचे, हे वाक्य आज्ञार्थक वाक्य करायचे। निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं 2 वाक्यों को शुद्ध करके वाक्य फिर से लिखिए। वाक्य शुद्ध करून लिहायचं आहे। छोटी ई की मात्रा, बडी ई की मात्रा, हे जे काय आहे ते हे। आता विभाग 5 इथं तर तुम्हाला खूप लिखाण असतं, रायटिंग स्पीड खूप वाढवायचा आहे, नाहीतर शेवटचा पेपर राहण्याची शक्यता असते। सुरुवातीपासूनच फास्ट पेपर लिहायचा हिंदीचा। प्रश्न 5 विभाग 5 नवीन पानावर चालू करायचा। हा सुद्धा ग्रामरचाच एक पार्ट आहे आणि याला 26 मार्क आहेत। बघा याला सगळ्यात जास्त मार्क आहेत। पत्रलेखन, आता इथे 2 प्रकारचे पत्र दिले जातात। निम्नलिखित जानकारी के आधार पर पत्रलेखन कीजिए। इथे 2 प्रकारचे पत्र आहेत पहा, एक फॉर्मल आणि इनफॉर्मल असे 2 पत्र असतात, औपचारिक अनौपचारिक असे। तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लिहू शकता। निम्नलिखित परिच्छेद पढ़कर ऐसे 4 प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर एक एक वाक्य में हो। अतिशय सोपा प्रश्न असतो, 4च्या ऐवजी तुम्ही 5 प्रश्न जरी तयार केले पटपट आणि शेवटी प्रश्नचिन्ह म्हणजे क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही, नाहीतर तिथेच तुमचा अर्धा मार्क जातो। त्यामुळे प्रश्न तयार करायचे आणि शेवटी तुम्ही क्वेश्चन मार्क द्यायचाच आहे। तर अशा प्रकारे प्रश्न तुम्ही प्रत्येक ओळीवर तुमचा एक क्वेश्चन तयार होऊ शकतो, ती प्रॅक्टिस तुम्ही करून जा। प्रश्न 5A, अपने विद्यालय में मनाए गए वचन प्रेरणा दिवस का वृत्तांत 60 से 80 शब्दों में लिखिए। वृत्तांत में स्थल काल घटना का उल्लेख आवश्यक है। तुम्ही वृत्तांत लिहायचा आहे आणि 60 ते 80 शब्दामध्ये तुम्ही लिहायचं आहे, किंवा अथवा निम्नलिखित मुद्दों के आधार पर कहानी लिखकर उसे उचित शीर्षक दीजिए और कहानी से प्राप्त सीख लिखिए। हा देखील अतिशय सोपा प्रश्न आहे। तुम्ही एक चांगलं टायटल द्यायचं आहे, कहाणीला एखादं नाव चांगलं द्यायचं आहे, शेवटी तुम्ही सीख लिहायला विसरायचं नाही आहे, तिथेच तुम्हाला 1 आणि 1 2 मार्क मिळून जातात। मध्ये तुम्ही छान एक पॅरेग्राफ पाडून संपूर्ण जी काही स्टोरी आहे, ही कथा आहे, ही पास्ट टेन्समध्येच लिहायची आहे, भूतकाळामध्ये लिहायची आहे, होऊन गेलेली घटना आहे। अशी स्टोरी जर लिहिली तर 5 पैकी 5 मार्कही मिळून जातात। निम्नलिखित जानकारी के आधार पर लगभग 50 से 60 शब्दों में विज्ञापन तैयार कीजिए। हे देखील तुम्हाला तुमचा आवडीचा क्वेश्चन आहे हा, की तुम्हाला ते विज्ञापन तयार करता येतं। सगळं जे काय आहे ते पेननेच करायचं आहे, जे काही लिहिणार आहात ते सगळं पेनने लिहायचं आहे। पेननेच तुम्ही चौकट वगैरे आखून त्याच्यामध्ये हे विज्ञापन तयार करायचं आहे। प्रश्न 5 किसी एक विषय पर लगभग 80 to 100 शब्दों में निबंध लिखिए। 7 मार्कांचा प्रश्न आहे बघा। ज्याविषयी आपल्याला जास्त चांगलं लिहिता येते, वृक्ष लगाओ देश बचाओ, यदि परीक्षाएं ना होती, किसान की आत्मकथा, 3 प्रकारचे दिलेत। कुठला तरी एक विषय चांगला जो लिहिता येतो तो तुम्ही लिहायचा आहे। अशा प्रकारे हिंदीचा पेपर इथेच संपलेला आहे। असेच तुम्हाला लेटेस्ट क्वेश्चन पेपर पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।